नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मागच्या लेक्चरमध्ये आपण व्यवसाय नियमनविषयक कायदे म्हणजेच बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क पेपर 1 याविषयी प्रास्ताविक आणि सिलेबसविषयी आपण डिस्कशन करत होतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण जो राहिलेला भाग आहे म्हणजे जो अर्धा सिलेबस आहे त्यावर आपण डिस्कशन करणार आहोत. व्यवसाय नियमन विषयक कायदे म्हणजेच बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या पेपरमध्ये आपल्याला विविध कायद्यांचं अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण भारतीय करारांचा कायदा 1872 याविषयी आपण चर्चा केलेली आहे. प्रास्ताविक व्यवसायिक कायदे म्हणजेच बिझनेस लॉ, त्यामध्ये येणाऱ्या विविध व्याख्या किंवा संज्ञा, भारतीय करारांचा कायदा 1872 यामधले विविध घटक, प्रकार म्हणजेच इंट्रोडक्शन, डेफिनेशन, टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट हे आपण याविषयी आपण डिस्कशन केलेले आहे. त्याचबरोबर आपण मागील लेक्चरमध्ये भारतीय करारांचा कायदा इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आवश्यक घटक हे देखील थोडक्यात पाहिलेले आहेत. करारांचे प्रकार, विविध प्रकारचे करार असतात, विविध प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट असतात आणि त्यानुसार करारांच्या प्रकारानुसार करारांची अंमलबजावणी होत असते. प्रस्ताव आणि स्वीकृती, कुठलाही करार करण्यासाठी तिथं ऑफर आणि ॲक्सेप्टन्स किंवा स्वीकृती आणि जी काही त्याच्याविषयी तरतुदी आहेत, कायदेशीर बाबी आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. कॅपॅसिटी ऑफ पार्टीज म्हणजेच करार करण्यासाठी व्यक्तीची पात्रता असणं गरजेचं आहे. प्रतिफल हा महत्त्वाचा घटक करारामध्ये असतो. करार करताना मुक्त संमती देणं किंवा असणं गरजेचं आहे. मुक्त संमती जर असेल म्हणजेच फ्री कन्सेंट जर दोन्ही पार्टीने दिलेली असेल तरच तो कॉन्ट्रॅक्ट हा व्हॅलिड ठरतो. कायदेशीर उद्दिष्टे, लिगॅलिटी ऑफ ऑब्जेक्ट, यामध्ये कुठलाही करार किंवा जो काही ठराव होत असतो त्यामध्ये कायद्याचा उद्देश किंवा जो काही उद्देश त्या कराराचा असणार आहे तो कायद्याने हा व्हॅलिड ठरवला असणं गरजेचं आहे. म्हणजेच योग्य करार असणं गरजेचं आहे. कुठलाही उद्देश हा इलिगल नको आहे किंवा अनलॉफुल नको आहे. त्यानंतर व्यर्थ ठराव, वॉइड ॲग्रीमेंट, व्यर्थ ठराव हे कायद्याने त्यांची अंमलबजावणी करू शकत नाही. त्यानंतर कराराची समाप्ती, डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ज्या वेळेला करार केला जातो त्यावेळेला कराराची पूर्तता ही देखील करणं गरजेचं असतं आणि म्हणून आपल्याला हे डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट किंवा कराराची समाप्ती कुठल्या प्रकारे होते. जर कराराची समाप्ती योग्य प्रकारे झाली तर त्याला परफॉर्मन्स किंवा कराराची पूर्तता झाली असं म्हटलं जातं. जर करार व्यवस्थित प्रकारे पूर्ण झालेला नाही आहे तर त्यावेळेला त्या ठिकाणी कराराचा भंग होऊ शकतो म्हणजेच त्याला डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. मग त्यावेळेला ज्या व्यक्तीचा लॉस झालेला आहे, ज्याला हानी झालेली आहे, नुकसान झालेलं आहे, तो नुकसान भरपाई कोर्टामध्ये मागू शकतो. यामध्ये विविध प्रकारच्या उपाययोजना किंवा रेमेडीज अवेलेबल केलेल्या आहेत आणि योग्य प्रकारे त्यांना जस्टिस किंवा न्याय हा कायद्यानं मिळवता येऊ शकतो. सो हे विविध घटक आहेत आणि ते आपण एक एक घटक हा आपण पाहणार आहोत. तुम्ही जर सिलेबस पाहिला तर सिलेबस हा तुमचा इंग्लिशमध्ये आहे, पण तरी देखील मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छिते की आपल्या सगळ्यांना तो सिलेबस हा इंग्लिशमध्ये दिलेला जरी असेल तरी आपल्याला तो मराठीमध्ये कन्वर्ट करून मराठीमध्ये देखील कायदे आहेत आणि त्यानुसार आपल्याला या सेमिस्टरमध्ये आपण अभ्यास करणार आहोत आणि योग्य वेळी आपण जे काही तुम्हाला समजा अडचण आली तर त्यावेळेला आपण डिस्कशन देखील करणार आहोत. कुणाला कुठलाही प्रॉब्लेम असेल किंवा अभ्यासासंबंधी अडचणी असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, तुम्ही विचारू शकता. अभ्यास करताना काही गोष्टी किंवा काही व्याख्या समजत नाही विद्यार्थ्यांना, कायदा असल्यामुळे काही लिमिटेशन्स येतात, पण तरी देखील आपण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये हा शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण पुढे जाऊयात. आज आपण पाहणार आहोत भारतीय करारांचा कायदा 1872 यामध्ये जे स्पेशल कॉन्ट्रॅक्ट किंवा वैशिष्ट्यपूर्ण करार जे आहेत त्याविषयी आपण प्रास्ताविक पाहत आहोत. या वैशिष्ट्यपूर्ण करारामध्ये किंवा स्पेशल कॉन्ट्रॅक्टमध्ये साधारण 4 प्रकारचे करार आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे नुकसान भरपाईचा करार किंवा जामीनकीचा करार. म्हणजे 2 प्रकारचे यामध्ये करार आहेत. नुकसान भरपाईचा करार त्याला कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी असं म्हटलं जातं. जामीनकीचा करार त्याला कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी असं म्हटलं जातं. सो नुकसान भरपाईचा करार आणि जामीनकीचा करार यामध्ये आपण त्यांचे जे पार्टीज इन्वॉल्व आहेत, जे व्यक्ती आहेत की ज्यांच्यामध्ये हा करार होतो ते बघणार आहोत.
त्यांच्यानंतर त्याच्यामध्ये जे ड्युटीज आहेत, राईट्स आहेत त्या पार्टीचा ते देखील पाहणार आहोत. या करारांचं स्वरूप कसं आहे ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर या दोन्ही करारांमधला फरक काय आहे हे देखील आपण पाहणार आहोत. दुसरा प्रकार जो आहे त्याला असं म्हटलं जातं निक्षेपाचा करार. याला इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं कॉन्ट्रॅक्ट ऑफ बेलमेंट. आणि वस्तू तारणाचे करार, त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं कॉन्ट्रॅक्ट ऑफ प्लेज. सो आपण हे कॉन्ट्रॅक्ट ऑफ बेलमेंट अँड कॉन्ट्रॅक्ट ऑफ प्लेज किंवा निक्षेपाचा करार आणि वस्तू तारणाचे करार असे करार आहेत. यामध्ये आपण फरक पाहणार आहोत, त्यांची व्याख्या पाहणार आहोत, कुठल्या व्यक्ती त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. आणि या दोन्ही करारांमधला फरक काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे येणाऱ्या लेक्चरमध्ये. त्यानंतर मी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सीविषयी सांगू इच्छिते. चौथा प्रकार जो आहे प्रतिनिधित्वाचे करार. यामध्ये जो प्रिन्सिपल, एजंट आणि थर्ड पार्टी असे जे आहेत त्यामध्ये हा करार असतो. प्रतिनिधित्वाच्या करारामध्ये आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी देखील अभ्यासायच्या आहेत. यामध्ये प्रत्येकाची ड्युटी काय आहे, लायबिलिटी काय आहे, त्यांचे राईट्स काय आहेत याविषयी आपण पाहणार आहोत. आता जो आपण पहिला प्रकार पाहत आहोत त्यामध्ये नुकसान भरपाईचा करार. भारतीय करार कायद्यातील 124व्या कलमानुसार ज्यावेळेस एक व्यक्ती आपल्या स्वतःच्या वर्तणुकीमुळे किंवा इतर व्यक्तींच्या वर्तणुकीमुळे दुसऱ्या व्यक्तीला झालेल्या हानीची किंवा नुकसानीची भरपाई करण्याचे वचन एखाद्या कराराच्या साहाय्याने देते तेव्हा अशा करारास नुकसान भरपाईचा करार म्हणतात. इंग्लिशमध्ये म्हटलं जातं अ कॉन्ट्रॅक्ट बाय विच वन पार्टी प्रॉमिसेस टू सेव्ह द अदर फ्रॉम लॉस कॉज टू हिम by the conduct of the promiser himself or the conduct of any person is called a contract of indemnity. सो यामध्ये नुकसान भरपाई किंवा हानी भरण म्हणजे नुकसानीची भरपाई करणे होय. आणि नुकसान भरपाई किंवा हानी भरणाचे करार म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या वर्तणुकीमुळे किंवा इतर व्यक्तींच्या वर्तणुकीमुळे झालेले जे नुकसान आहे किंवा हानी भरून देण्यासाठी केलेला करार म्हणजे नुकसान भरपाईचा करार होय. प्रस्ताव स्वीकृत्याला भविष्यकाळात सोसाव्या लागणाऱ्या नुकसानीची किंवा हानीची भरपाई हमी देणे हा नुकसान भरपाईच्या कराराचा मुख्य हेतू होय. नुकसान भरपाईच्या कराराने देखील कायदेशीर करारासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी पूर्ण कराव्या लागतात. नुकसान भरपाईच्या करारात दोन व्यक्ती किंवा दोन पक्ष असतात. जी व्यक्ती नुकसान भरपाईचे वचन देते त्या व्यक्तीस वचनदाता किंवा हानीभरण किंवा प्रस्तावक असं म्हटलं जातं. आणि ज्या व्यक्तीला वचन दिले जाते किंवा जी व्यक्ती वचन स्वीकारते तिला वचन स्वीकृता किंवा हानीभरण प्रस्ताव स्वीकृता म्हणजेच इंडेमनिटी होल्डर असं म्हटलं जातं. सो हानीभरण प्रस्तावक म्हणजे इंडेमनिफायर आणि हानीभरण प्रस्ताव स्वीकृता म्हणजे इंडेमनिटी होल्डर. असे हे पार्टीज इन्वॉल्व इन दिस पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट, दॅट इज कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी अँड कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी. सो अशा प्रकारे हा जो कराराचा प्रकार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर जो महत्त्वाचा करार दुसरा जो आपण पाहिलेला आहे तो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऑफ बेलमेंट अँड कॉन्ट्रॅक्ट ऑफ प्लेज. निक्षेपाचा करार आणि वस्तू तारणाचे करार. सो यामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे जे करार आहे हे स्पेशल प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा करार आहेत. आणि या करारामध्ये आपल्याला या पार्टीविषयी देखील जाणून घेणं गरजेचं आहे. कुठले व्यक्ती यामध्ये इन्वॉल्व आहेत, करार करण्यासाठी पात्र आहेत, त्यांचे जबाबदारी काय आहेत, त्यांचे ड्युटीज काय आहेत हे देखील आपल्याला पाहणं हे गरजेचं आहे. त्यानंतरनं कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी म्हणजेच प्रतिनिधित्वाचे करार. या प्रतिनिधित्वाच्या करारामध्ये आपल्याला विविध गोष्टी ह्या अभ्यासायच्या आहेत. यामध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे जे पार्टीज आहेत त्यांचे ड्युटीज, त्यांचे लायबिलिटीज, त्यांचे हक्क याविषयी आपण पाहणार आहोत. जे प्रिन्सिपल आहे, जे एजंट आहे, थर्ड पार्टी आहे यांच्याविषयी आपण त्यांचे जबाबदाऱ्या ह्या पाहणार आहोत आपण. आणि हा करार कशा प्रकारे केला जातो, काय आवश्यकता आहे हे सगळं आपण त्यामध्ये पाहणार आहोत. भारतीय करार कायद्यातील कलम 182 नुसार एका व्यक्तीसाठी कोणतेही कृत्य करण्यासाठी अगर त्या व्यक्तीच्या वतीने तिराईत व्यक्तीशी होणाऱ्या व्यवहारांमध्ये
प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्या व्यक्तींची नेमणूक झाली आहे अशा व्यक्तीस प्रतिनिधी असे म्हणतात. असा प्रतिनिधी ज्या व्यक्तीच्या वतीने कृत्य करतो, अगर ज्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतो अशा व्यक्तीस प्रमुख म्हटलं जातं किंवा प्रिन्सिपल असं म्हटलं जातं. सो प्रतिनिधित्व करणारा कोण आहे तिसऱ्या व्यक्तीच्या वतीने, तर हा एजंट आहे. आणि प्रिन्सिपल म्हणजे प्रमुख. प्रतिनिधी आणि प्रमुख यांच्यातील संबंध हे करारावर आधारित असतात आणि असा करार लेखी अथवा तोंडी स्वरूपात असू शकतो. प्रतिनिधींची नेमणूक ही प्रमुखांच्या वतीने एखादे कृत्य करण्यासाठी अथवा तिराईताशी केले जाणारे व्यवहार पार पाडण्यासाठी झालेली असते. प्रतिनिधीला प्रमुखाच्या वतीने दुसऱ्या व्यक्तीशी अगर तिराईताशी संबंध प्रस्थापित करावे लागतात. प्रमुखांच्या वतीने कार्य करण्यासाठी प्रतिनिधीला आवश्यक तेवढे अधिकार प्रमुखामार्फत दिले जातात. मात्र प्रतिनिधीने त्याला प्राप्त झालेल्या अधिकाराच्या मर्यादेतच आपले कार्य करावे लागते. सो अशा प्रकारे प्रतिनिधित्वाच्या कराराविषयी आपण पाहणार आहोत. कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सीविषयी आपण पाहणार आहोत. सो हे स्पेशल कॉन्ट्रॅक्ट किंवा वैशिष्ट्यपूर्ण करार हे भारतीय करारांचा कायदा 1872 आपल्याला पाहायला मिळतं. येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण हे शिकणार आहोत. त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला इंडियन सेल ऑफ गुड ॲक्ट 1930 म्हणजेच भारतीय माल विक्रीचा कायदा आपण पाहणार आहोत. सो ज्यावेळेला आपण या कायद्याविषयी पाहतो, भारतीय करारांचा कायदा आणि हा माल विक्रीचा कायदा, त्याचप्रकारे पार्टनरशिप ॲक्ट आहे, याविषयी देखील आपण शिकणार आहोत. ज्यावेळेला आपण मालाच्या विक्रीचा कायदा किंवा भारतीय माल विक्री कायदा आपण शिकणार आहोत, त्यामध्ये आपण महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की भारतीय करार कायद्यातील बहुतेक सर्व तरतुदी जर त्या मालाच्या विक्रीच्या कायद्यामधील लिखित अटींचा भंग करत नसतील तर त्या मालाच्या विक्रीच्या कायद्यान्वये झालेल्या करारास लागू होतात. उदाहरणार्थ भारतीय करार कायद्यातील करारपात्र व्यक्ती, स्वेच्छेने दिलेली संमती, पैजेचा ठराव, व्यापार धंदा प्रतिबंध ठराव वगैरे बाबतीतील सर्व तरतुदी या मालाच्या विक्रीच्या करारास लागू होतात. मात्र या दोन्ही कायद्यांमधील प्रतिफलाच्या व्याख्येमध्ये थोडा फरक असून मालाच्या विक्रीच्या कराराचे प्रतिफल हे मालाची किंमत म्हणजेच प्राईस चलनाच्या स्वरूपात असते. मालाच्या विक्रीचा कायदा 1 जुलै 1930 अंमलात आलेला आहे. भारतीय मालाच्या विक्रीचा कायदा फक्त चल वस्तूंच्याच विक्रीला लागू होतो, म्हणजेच मूवेबल प्रॉपर्टीसाठी हा लागू होतो. इमूवेबल किंवा अचल वस्तूंसाठी हा लागू होत नाही. मालाच्या विक्रीच्या करारात मालाची विक्री करणारा विक्रेता हा मालाची किंमत खरेदीदाराकडून घेऊन मालाची विक्री करतो, तर मालाची किंमत देऊन खरेदीदार मालाची मालकी विक्रेत्याकडून घेतो व या मालाच्या विक्रीच्या करारासंबंधी असणाऱ्या इतर प्रकरणात वेगळ्या व स्वतंत्र कायद्याचा उल्लेख नसल्यास दिलेली कलमे मालाच्या विक्रीच्या कराराच्या कायद्यातील आहेत असे समजावे, असं सांगितलेलं आहे. मालाच्या विक्रीच्या कायद्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल ऑफ गुड म्हणजेच मालाच्या विक्रीचा करार याच्याविषयी आपण पाहणार आहोत. या करारामध्ये कुठल्या पार्टी इन्व्हॉल्व असतात तर खरेदीदार आहे आणि विक्रेता आहे. या दोन्हींमधलं रिलेशन हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या कायद्यामध्ये आपल्याला फॉर्मेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल यामध्ये हा स्पेशल प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि तो हा माल विक्रीच्या कायद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल भारतीय करारांच्या कायद्यानुसार आपल्याला जनरल कॉन्ट्रॅक्ट हा पाहायला मिळतो आणि इथे आपल्याला स्पेशल कॉन्ट्रॅक्ट पाहायला मिळतो आणि त्याच्यासाठी एक सेपरेट कायदा आहे. फॉर्मेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल माल विक्री कराराची निर्मिती कशी होते यानुसार देखील आपण पाहणार आहोत. ज्या कराराद्वारे विक्रेता वस्तूंची किंमत घेऊन तिच्या मोबदल्यात मालाची मालकी खरेदीदाराकडे हस्तांतरित करतो किंवा ते करण्याची कबुली देतो त्या कराराला मालाच्या विक्रीचा करार असं म्हटलं जातं. अशा प्रकारे विविध आपण डेफिनेशन पाहणार आहोत. माल म्हणजे काय हे देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मी अगोदरच म्हटलेलं आहे की माल हा म्हणजे जे काही मूवेबल प्रॉपर्टी किंवा मूवेबल वस्तू आहे, गुड्स, जे गुड्स आहेत म्हणजेच वस्तू आहेत की ज्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज आपण नेऊ शकतो. उदाहरणार्थ पैसे व कोर्टामार्फत
कर्ज वसूल करण्याचा कायदेशीर हक्क ॲक्शनेबल क्लेम सोडून इतर सर्व चलवस्तू. मग कुठल्या त्या चलवस्तू? तर यामध्ये संयुक्त भांडवल कंपनीचे भाग म्हणजे शेअर्स, भागांची अधिपत्रे, स्टॉक, उगवलेले धान्य, गवत आणि जमिनीचा आधार घेतलेली परंतु विक्रीपूर्वी जमिनीपासून वेगळी काढता येणारी जमिनीतील वस्तू व जमिनीचा भाग यांचाही समावेश होतो. मग त्यामध्ये सगळ्याच वस्तू म्हटलं की आता आपण पाहतो तुमचं पेन आहे, वही आहे किंवा भाजीपाला आहे, हे सगळं मालाच्या संबंधितलं काय आहे तर कराराविषयी आपण पाहत आहोत. तर या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या वाटतात. पुस्तकं असतील किंवा दुकानातले सामान असेल, हे सगळं या गुड्समध्ये याचा समावेश होतो. सो अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या व्याख्या यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपण या कायद्यानुसार सेल आणि ॲग्रीमेंट टू सेल यामधला फरक देखील पाहणार आहोत. मालाची विक्री व मालाच्या विक्रीचा ठराव या दोघांमध्ये आपण फरक पाहणार आहोत. कंडिशन्स अँड वॉरंटीज म्हणजे मालाच्या विक्री करारातील प्रमुख व दुय्यम अटी म्हणजे प्रमुख अट आणि दुय्यम अट यामधला फरक आपण पाहणार आहोत. त्यांच्या व्याख्या आपण पाहणार आहोत. त्यानंतर परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल म्हणजेच मालाच्या विक्रीच्या कराराची पूर्तता याविषयी देखील आपण पाहणार आहोत. आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे राईट्स ऑफ अनपेड सेलर म्हणजे अदत्त विक्रेत्याचे हक्क हे देखील आपण पाहणार आहोत. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे भारतीय भागीदारी कायदा 1932. हा कायदा पूर्वी आपण शिकत होतो आणि त्याचाच पुढे एक्सटेन्शन झालेलं आहे. मर्यादित दायित्व भागीदारी कायदा 2008. यानुसार मर्यादित दायित्व भागीदारी कायदा 2008 यानुसार कलम क्रमांक 3 ते 10 मध्ये स्पष्ट करण्यात आलेले हे मर्यादित दायित्व भागीदारी आहे. सदर कलमांमध्ये आपण जे स्पष्टीकरण पाहत आहोत त्यामध्ये मर्यादित दायित्व भागीदारी ही निगम, निकाय, संस्था असेल म्हणजे बॉडी कॉर्पोरेट असं लिहिलेलं आहे. त्यामध्ये सदर कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या मर्यादित दायित्व भागीदारीचे स्वरूप हे कॉर्पोरेट पर्सनॅलिटी किंवा बॉडी कॉर्पोरेट असे असेल व तिच्या भागीदारांपेक्षा तिचे स्वतःचे वेगळे कायदेशीर अस्तित्व असेल असं देखील सांगितलेलं आहे. सदर संस्थेला चिरंतन अस्तित्व असते म्हणजे परपेच्युअल. सो यामध्ये आपण जे काही पाहत आहोत मर्यादित दायित्व भागीदारी कायदा त्यामध्ये आपण सायलेंट फीचर्स ऑफ लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट 2008 पाहणार आहोत. म्हणजेच वैशिष्ट्य पाहणार आहोत आपण याचे. या वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की 2008 नुसार आपण जे काही बदल झालेले त्यामध्ये आपण घेतलेले आहोत. मर्यादित दायित्व भागीदारीचे स्वरूप म्हणजे नेचर ऑफ लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप हे आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर इनकॉर्पोरेशन ऑफ लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेची स्थापना याविषयी देखील आपण महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. मर्यादित दायित्व भागीदारी संस्था व भागीदारांच्या दायित्व मर्यादा लायबिलिटीविषयी आपण पाहणार आहोत. लिमिटेशन्स ऑफ लायबिलिटी ऑफ LLP अँड पार्टनर्स ह्या गोष्टी आपण या कायद्यामध्ये शिकणार आहोत. यामध्ये काही MCQ देखील असणार आहे. येणाऱ्या लेक्चरमध्ये टॉपिक झालं की आपण त्यामध्ये डिस्कशन करणार आहोत. सो आय होप तुम्हाला आपल्या हे जे काही सिलेबस आहे याच्यावर आज आपण डिस्कशन केलेलं आहे आणि ते तुम्हाला समजलं असणार आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण टॉपिक नंबर 1 आपण पाहणार आहोत. सो थँक्यू वन अँड ऑल.